सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 11 मे 2025. पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. नियोजनाच्या अभावामुळे ऐन उन्हाळी हंगामात एसटीला अपेक्षित उत्पन्न नाही. श्रीरंग बर्गे. उन्हाळी हंगाम संपत आला तरी सुद्धा एसटी महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात अपयश येताना दिसत असून प्रतिदिन 3 कोटींनी कमी उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केले. साताऱ्यातील काँग्रेस भवनात झालेल्या एसटी कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, एसटीने 14.95% भाववाढ केली असताना उद्दिष्टांप्रमाणे 1 ते 8 मे या ऐन उन्हाळी हंगामातील उत्पन्नाचा आलेख पाहिला तर प्रतिदिन सरासरी 34 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते, पण प्रत्यक्षात मात्र 31 कोटी उत्पन्न रुपये मिळाले. त्यामुळे ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात व्यवस्थापनाला अपयश आले आहे. ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमारे यांना निवेदन. ग्राम रोजगार सहाय्यक संघटना तालुका सातारा यांच्यातर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमारे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की रोजगार हमीवर मजूर काम करत आहेत, त्यांना 6 महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही. काम करूनही मजुरी मिळत नसल्यामुळे मनरेगाच्या कामाविषयी ते उदासीन आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यात अत्यंत प्रभावी चालू असलेली वृक्ष लागवडसारखी अत्यंत उपयुक्त योजना अपयशी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच रोजगार हमी योजनेचा कणा असणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांना 2 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार मानधन मिळावे, तसेच शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता व स्टेशनीचा खर्च मिळावा. शासनाने मजुरांना त्यांची मजुरी लवकरात लवकर द्यावी असे निवेदनात म्हणण्यात आले आहे. फलटण नायब तहसीलदारांवर कारवाईसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक. फलटण तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत असणाऱ्या नायब तहसीलदार भक्ती देवकाते यांच्यावर 8 दिवसात कडक कारवाई न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रहार जनती पक्ष यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की फलटण तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत असणाऱ्या भक्ती सरवदे या दिव्यांग विधवा तसेच ज्येष्ठ नागरिक निराधार व्यक्तींना आर्यवेची भाषा वापरून हीन स्वरूपाची वागणूक देतात. दिव्यांगांना कोणत्याही समस्येवर त्यांना विचारले असता माझ्याकडे अधिकार नसून सर्व अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत अशी उत्तरे देतात. तसेच संजय गांधी निराधार योजनेची मंजुरी पात्र लाभार्थी यादी लावण्यास विलंब, वेळेवर मीटिंग न घेणे, 1 वर्षापासून लाभार्थी लाभापासून वंचित ठेवलेले आहेत. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायदा अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. साताऱ्यात 500 पाटी ते मोती चौक नो हॉकर झोनमध्ये बसणाऱ्या विक्रेत्यांना प्रतिबंध. सातारा पालिका कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये वादावादी. 500 पाटी ते मोती चौक या दरम्यानच्या वर्दळीचा सातारा पालिकेने नो हॉकर झोन घोषित केला आहे. त्यानंतरही काही विक्रेत्यांची गेल्या 3 दिवसापासून या भागात घुसखोरी सुरू आहे. पालिकेने या मार्गावर तपासणी मोहीम सुरू ठेवली असून विक्रेत्यांना बसण्यास प्रतिबंध केला जात आहे. या मोहिमेत शनिवारी पालिका कर्मचारी विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. एकीकडे पालिका ही कारवाई करत असताना दुसरीकडे दुकानदार दुकानासमोर जाळ्या टाकत आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. वाडेफाटा सातारा येथे पिकअपची दुचाकीस धडक. पिकअप चालकावर गुन्हा दाखल. पुणे बंगळुरू महामार्गावर वाडेफाटा पुलाच्या उताराला राजधानी हॉटेलसमोर पिकअपने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या दुचाकीस्वार प्रणव रमेश मोरे व 29 राहणार बेलमाची पोस्ट किकली तलुकवाई जखमी झाला. दिनांक 5 मे रोजी हा अपघात घडला. या प्रकरणी पिकअप चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक होर्डिंग काढण्याबाबतच्या सातारा पालिकेच्या संबंधितांना सूचना. आगामी पावसाळा आणि त्यावेळी वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा विचार करता पालिकेने शहरासह विस्तारित भागातील होर्डिंग फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. या सूचना करत असतानाच उंच इमारतीतील धोकादायक होर्डिंग व फलक जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात तुटण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मसूरजवळ मोटारसायकल डांबाला धडकून 2 कामगारांचा मृत्यू. उंब्रज मसूर रस्त्यावर वडोली भिकेश्वर गावच्या कवटे फाटा येथील वळणावर मोटारसायकल चालकाचा ताबा सुटून मोटारसायकल खांबाला धडकल्याने गंभीर जखमी झालेल्या वीटभट्टीवरील सलीम मेहबूब उस्ताद वय 20 राहणार तालीकोटी जिल्हा विजापूर व लक्ष्मण भीमराया दोडमणी वय 21 राहणार कुकनूर गुलबर्गा जीवरगी कर्नाटक या 2 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवार दिनांक 8 मे रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. पाटण शहरातील वाहतूक कोंडी सुटता सुटेना. कराड पाटण मार्गावरील पाटण शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. त्याकडे पोलीस प्रशासन नगरपंचायतीचे लक्ष दिसून येत नाही. या कोंडीला शिस्त लागणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटेना अशी परिस्थिती आहे. रहमतपूर पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद. वेलंग कन्नखेड तालुका कोरेगाव येथून चोरीस गेलेली दुचाकी रहमतपूर पोलिसांनी वाई येथून ताब्यात घेतली. या प्रकरणी प्रीतम सुनील शिंदे राहणार गंगापुरी वाई तालुका वाई यास अटक करण्यात आली आहे. वेलंग येथील क्रांती मालोजी शिंदे यांनी घराच्या अंगणात दिनांक 17 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास उभी केलेली दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत रहमतपूरच्या पोलिसांनी तपास करून ही दुचाकी त्यांना मिळवून दिली.
साताऱ्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण. गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात हवामानाने कलाटणी घेतली आहे. जिल्ह्यासह सातारा शहराच्या वातावरणातील बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आभाळ काळाकुट्ट ढगांनी व्यापून जात आहे. तसेच सायंकाळनंतर हवेत शीतलहर पसरत आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.